जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात आज आम्ही निमगाव कितकीचे सर्व पदाधिकारी वार्डावार्डातनी फिरून प्रचार करत आहोत। अगदी विकास करू नये अगोदर तुम्हाला सांगतो, निमगाव कितकीच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, दत्तात्रय बाबा भरणे यांच्या माध्यमातून, अजितदादा पवार साहेब यांच्या निधीतून या गावचा काही निम्या वाड्या वस्त्याचा 60 ते 70% विकास करूनच आम्ही पुन्हा मतदान मागण्यासाठी तुम्हाला सांगतो लोकांसमोर जात आहोत। विकास करू ही तर गवाही देतच आहोत, परंतु अगोदर केला आणि मागतोय अशा हिशोबानेच आज आम्ही सर्व नेते फिरत आहोत। त्यामुळे एकदम चांगल्या पद्धतीचं वातावरण असून कुणी काही वावड्या उठवतात की नेते एक झाले म्हणून जनता नाराज झाली किंवा काय झाली, असं कुठलंही वातावरण किंवा काही नाहीये। ही फक्त तुम्हाला सांगतो कुठेतरी एक निर्माण करायचं, काहीतरी उमरांग निर्माण करायचं, लोकांची मनस्थिती बिघडवायची, अशा पद्धतीचं आता हे काम यांनी चालू केलेलं आहे। कारण बाकी सगळे ह्यांना आता कपायाखाली जमीन सरकलेली आहे। त्यामुळे विरोधी पक्षांनी आता हे काहीतरी वावड्या उठवायच्या, काहीतरी नेते एक झाले म्हणून जनता नाराज आहे किंवा काय असं सांगायचं लोकांना, असा कुठलाही प्रकार नाही। आज आम्ही वाडी वस्तीपर्यंत, प्रत्येक मजुरापर्यंत, प्रत्येक तुम्हाला सांगतो मतदारापर्यंत, प्रत्येक चांगल्या माणसापर्यंत पोहोचतो या। त्यामुळे घड्याळाच्या समोरचं बटन दाबून सर्व लोक ही तुम्हाला सांगतो सोनालीताई जाधव व रणजित मनोज भोंग यांना प्रचंड बहुमताने विजयी करणार आहेत, यातली तीळ मात्र शंका नाही।